मंडळी, कोकणातल्या हिरव्यागार निसर्गाशी, तिथल्या डोंगर व नद्यांची पर्यटकांना नेहमीच भुरळ पडते. मात्र अलीकडच्या काळात काही कारणांमुळे जंगलांचा हळूहळू ऱ्हास होतोय याची खंत मनाला टोचून जाते. जंगल ऱ्हासामुळे तिथे राहणाऱ्या पक्षी प्राण्यांचा आसराच हरवताना दिसतोय. जंगल ऱ्हासाचा परिणाम केवळ पक्षी प्राण्यांवरच नाही तर तो मानवावरही भविष्यकाळात होऊ शकतो. कारण एक झाड दिवसाला 50 माणसांना पुरेल एवढा ऑक्सिजन तयार करते आणि भविष्यात येऊ घातलेल्या अशा समस्यांवर उपाययोजना म्हणून जंगल निर्माण व जंगल संवर्धन करण्याची गरज निसर्गप्रेमींना जाणवली. येणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी व पशु पक्ष्यांचा आसरा पुन्हा निर्माण करण्यासाठी 20-25 वर्षापूर्वी चिपळूणमधील यशस्वी उद्योजक श्री रामशेठ रेड्डीज व त्यांच्या निसर्गप्रेमी सहकार्यांनी एकत्र येऊन चिपळूण येथील धामणवणे गावी ओसाड जमिनीत नंदनवन फुलवण्याचा शिवधनुष्य खांद्यावर घेतला. प्रतिवर्षी 2000 झाडे लावून ती वाढवण्याचा निर्धार पक्का केला. आज हीच जागा एसआर ॲग्रो व जंगल रिसॉर्ट या नावाने पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. निसर्ग ऱ्हासावर उपाययोजना म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने झटपट जंगल वाढीसाठी परदेशी झाडांची लागवड केली होती. मात्र या झाडांकडे पक्षी पर्यावरण दृष्ट्या आकर्षित होत नाहीत व त्याचबरोबर या परदेशी झाडांची पाने जमिनीत पूर्णपणे विघटित होण्यास अकार्यक्षम असतात. आणि केवळ म्हणूनच चिपळूणमधील निसर्गप्रेमींनी जंगल निर्माण करताना स्थानिक प्रजातींचा वापर करून त्यांचे संवर्धन केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या निसर्गप्रेमींनी कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता झाडांचे संगोपन केले आहे. एसआर ॲग्रो व जंगल रिसॉर्ट या ठिकाणी पर्यटकांसाठी जंगल सफारी, जंगल ट्रेल, राहण्यासाठी टेंट्स, ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज, पशु पक्ष्यांची माहिती देणे, वर्षा सहल अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. भविष्यामध्ये पशु पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी वॉच टॉवर, झोपडी वजा लपणगृह, ओढ्यावरील साकव अशा पर्यटन पूर्वक निर्माणाचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन पिढीला स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची माहिती मिळावी आणि दुर्मिळ होत चाललेल्या अशा वृक्षांची जपणूक व्हावी यासाठी इथे उंबर, शिसम, सालाई, शिवण, सोनसावर यांसारख्या झाडांची लागवड केली जात आहे. निसर्गातील प्राणी पक्ष्यांची जपणूक व्हावी आणि माहितीचे संकलन व्हावे या कल्पनेतून 7 वर्षापूर्वी याच सर्व निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना केली. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढीसाठी ही संस्था काम करते. निसर्गाशी भावी पिढीने आनंद घ्यावा आणि निसर्गाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे या कल्पनेतून निसर्ग चित्र या विषयावर स्पर्धांचे आयोजन केले जाते. पर्यटनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत या संस्थेद्वारे प्रतिवर्षी चिपळूणमधील गोवळकोट येथे फेस्टिवलचे आयोजन केले जाते. 3 ते 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये क्रोकोडाईल सफारी, खारफुटीच्या जंगलांना भेट, देशी विदेशी पक्ष्यांचे दर्शन अशा पर्यटन पूरक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या फेस्टिवलला स्थानिकांसह अनेक देशी विदेशी पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे. संस्थेने सलग 6 वर्षे बॅकवॉटर सफारीचे यशस्वी आयोजनही केले आहे. पुरातन वास्तू जसे गोविंदगड किल्ला, नारायण तलाव, गोवळकोट धक्का यांचा शासनाच्या मदतीने पर्यटन दृष्ट्या विकासही केला आहे. भविष्यामध्ये पर्यटनाचा आणि पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी परशुराम ते गोवळकोट असा रोपवे व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये आणि यशामध्ये चिपळूणकरांची साथ नेहमीच लाभली आहे. निसर्ग निर्माण आणि निसर्ग संवर्धनाच्या या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊया. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी
निसर्गाशी नातं जोडूया आणि स्वतःला निसर्गाचा एक घटक बनवूया.